नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत बोर्ड परीक्षा राज्यशास्त्र चौथा पाठ सामाजिक आणि राजकीय चळवळी. एक दृष्टिक्षेप टाकूया आपण. धावता आढावा. बघा बाळांनो, या पाठामध्ये आपल्याला संपूर्णतः सामाजिक आणि राजकीय चळवळी पाहायच्या आहेत. मग प्रश्न पडतो की सामाजिक आणि राजकीय चळवळी म्हणजे काय? तर पहा, सामूहिक कृती हा एक चळवळीचा गाभा आहे. काही लोक एखाद्या प्रश्नांच्या आणि समस्यांच्या निराकरणासाठी लोकांना संघटित करतात आणि त्या समस्येबाबत जनमत तयार करून त्या संदर्भात एखादी कृती करण्यासाठी राजकीय पक्ष किंवा सरकारवर दबाव आणतात. त्या सामूहिक कृतींना आपण चळवळ असं म्हणतो. बघा, परत एकदा ऐका. एखादा प्रश्न, एखादी समस्या जी समाजामधून निर्माण झालेली असते, अशा समस्येला, अशा प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काही जनमत त्या समस्येबाबत एखादी कृती करण्यासाठी राजकीय पक्ष किंवा सरकारवर दबाव आणतात. त्या कृतींनाच आपण चळवळ असं म्हणतो. मग शासनाच्या काही निर्णयांना आणि धोरणांना विरोध करण्यासाठी चळवळी उभारल्या जातात. मुख्य उद्देशच आहे की शासनाच्या निर्णयांना, धोरणांना विरोध करण्यासाठी चळवळी उभारल्या जातात. मग आपण त्याला म्हणतो राईट टू प्रोटेस्ट. बघा, निषेध किंवा प्रतिकार करण्याचा हक्क, राईट टू प्रोटेस्ट, या लोकशाहीतील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा हक्काची अंमलबजावणी करण्यासाठी काही जनमत सामाजिक आणि राजकीय चळवळी घडून आणतात. तर त्यामध्ये मग या सामाजिक चळवळींचं प्रमुख वैशिष्ट्य काय असेल? पहा, सामाजिक चळवळी निर्माण होण्यापाठीमागचं वैशिष्ट्य काय असेल? तर सामूहिक कृती किंवा लोकांचा सक्रिय सहभाग करून घेणं, विशिष्ट प्रश्नाभोवती निर्माण झालेलं संघटन, एखादा निश्चित सार्वजनिक हेतू वा प्रश्न आणि त्याची निश्चिती आणि कार्यक्रम, आंदोलन यांद्वारे नेतृत्व करणं आणि क्रियाशीलता आणि परिणामकारकता प्राप्त करून देणं, संघटनांचा सहभाग घेणं आणि जनतेचा पाठिंबा मिळवणं. मग आपल्याला या चौथ्या पाठामध्ये काही सामाजिक आणि राजकीय चळवळी दिल्या आहेत. त्या किती आणि कोणत्या आणि कशा पाहायच्या आणि लक्षात कसं ठेवायचं आणि मुळातच प्रश्न कसा पडतो? तर बाळांनो, एकूण चळवळी पहा. आदिवासी चळवळ कुठं आहेत? त्या संदर्भातले लोक, संबंधित संघटना कोणत्या? तर छोटा नागपूर, कोलाम, ओडिसामधील गोंड, महाराष्ट्रातील कोळी, भिल्ल, रामोशी आणि बिहारमधील संथाळ, मुंडा आदिवासी यांनी काय केलेलं आहे? काय मागण्या होत्या यांच्या? तर आदिवासींचे वनावरचे अधिकार मान्य व्हावेत आणि वनातील उत्पादनं गोळा करण्यासाठी, वन जमिनीवर लागवड करण्यासाठी अधिकार मिळावा म्हणून आदिवासी चळवळ उभारण्यात आली. आणि त्यामध्ये कोणकोणत्या विभागातील आदिवासी आहेत ते आपण सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा, शेतकरी चळवळ. आता शेतकरी चळवळ पुरातन काळापासून आपल्याला माहिती आहे, स्वातंत्र्य पूर्व आणि स्वातंत्र्य उत्तर काळापासून सुद्धा शेतकरी चळवळ अस्तित्वात आहेत. मग त्याच्यामध्ये आपण इतिहासामध्ये वाचलं होतं बघा, पूर्वी बारडोलीचा असेल किंवा चंपारण्य खोतीचा प्रश्न, या संदर्भातील शेतकरी चळवळ असेल. शेतकरी संघटना, भारतीय किसान युनियन, ऑल इंडिया किसान सभा यांच्या मार्फत मग कर्जमाफी असो किंवा कर्जमुक्ती असो किंवा राष्ट्रीय शेतीविषयक धोरण असो किंवा स्वामीनाथ आयोगाची शिफारसी असो, या सर्वांच्या बाबतीत प्रश्न आणि प्रमुख मागण्या स्वीकारण्यासाठी शेतकरी चळवळ घडून आलेली आहे. मुळातच शेतीमालाला योग्य भाव मिळावा आणि शेती उद्योगाला दर्जा मिळावा यासाठी सुद्धा शेतकरी चळवळ उभारण्यात आलेली होती. त्यानंतरचा कामगार चळवळीचा प्रश्न. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसने कामगार चळवळ अस्तित्वात आणली. आता त्यांच्या मागण्या काय होत्या रे? बघा, अस्थिर रोजगार या शब्दाचा अर्थ, त्यांना परमनंट काम नव्हतं, मग कंत्राटी कामगार काम करून घ्यायचे. कोणी कमी पैशामध्ये काम करत असेल तर मग आधीच्या काम करणाऱ्यांची कामं जायची आणि तिथं नवीन कामगारांची नियुक्ती केली जायची. यामुळं आर्थिक असुरक्षितता होती आणि मग कामगार कायद्याचं संरक्षण नव्हतं. अमर्याद कामांचे तास व्हायचे आणि कामाच्या ठिकाणी सुद्धा असुरक्षितता होती, अनारोग्य होतं. या सर्व प्रश्नांमधूनच कामगार चळवळ अस्तित्वात आली. त्यानंतरचा पुढचा जो भाग आहे तो स्त्री चळवळ. मग स्त्रियांचं आरोग्य असेल, त्यांची सामाजिक सुरक्षितता असेल, त्यांचे आर्थिक स्वावलंबन असेल किंवा सक्षमीकरण असेल, स्त्रियांचं शिक्षण, स्त्रियांना सुद्धा माणूस म्हणून एक दर्जा आहे, प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आणि स्त्रियांना सुद्धा मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी स्त्री चळवळ घडून आलेली आहे. स्त्री चळवळीसाठी खूप प्रयत्न केले. त्यामध्ये प्रामुख्यानं नाव घेता येईल म्हणजे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले,
महर्षी कर्वे असतील, पंडिता रमाबाई रानडे, ईश्वरचंद्र विद्यासागर आणि राजाराम मोहन राय यांचं अतिशय अवर्णनीय काम स्त्री चळवळीच्या बाबतीत सांगता येईल. त्यानंतर पुढे जाऊया आपण पर्यावरण चळवळ ही बघा जंगलाचं आवरण असेल किंवा नद्यांचं प्रदूषण, हरित पट्ट्याचं संरक्षण असेल किंवा पाण्याच्या विविध स्रोतांचं जतन करणं, जैवविविधतेचे संरक्षण करणं, रासायनिक द्रव्यांचा वापर आणि त्यांचे दुष्परिणाम इत्यादी कारणांमागून या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पर्यावरण चळवळ अस्तित्वात आली. डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी स्थापन केलेली तरुण भारत संघ ही संघटना पर्यावरण चळवळ म्हणून अस्तित्वात आलेली आहे. लक्षातच ठेवायचं, डॉक्टर राजेंद्र सिंह, तरुण भारत संघ आणि त्याचा संबंध आहे पर्यावरण चळवळ. त्यानंतर पुढे बघा ग्राहक चळवळ, अतिशय सुंदर आणि चांगला प्रश्न आहे. ग्राहक चळवळ बघा बाळांनो, तर भेसळ आणि वास्तविक वस्तूंची वाढलेली किंमत आणि वजनातील फसवणूक यांच्यापासून संरक्षण व्हावं म्हणून ग्राहक चळवळ अस्तित्वात आलेली आहे. आता यामध्ये बघा, यामध्ये तुम्हाला या पाठाच्या अनुसरून कोणते महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. तर सर्वात प्रथम बघा आपण MCQs बघतोय फक्त, त्यानंतर आपण बाकीचे पण बघायचे प्रश्न. तर त्यामध्ये पहिला प्रश्न, टिंबटिंब हा चळवळीचा गाभा असतो. तर सामूहिक कृती, मुळातच सामूहिक कृती हा चळवळीचा गाभा असतो. टिंबटिंबमुळे चळवळ क्रियाशील राहते, तर नेतृत्वामुळे चळवळ क्रियाशील राहते. नेतृत्व करणारा कोणी नसेल तर चळवळ क्रियाशील राहत नाही. त्यानंतर मार्च 2022 साली अतिशय महत्त्वाचा या पाठावरचा प्रश्न पडला होता, नीट लक्ष देऊन ऐकायचं. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ओडिसामधील टिंबटिंब या आदिवासी जमातीने ब्रिटिशांच्या विरोधात उठाव केला होता. स्वातंत्र्यपूर्व काळातील ओडिसामधील गोंड या आदिवासी जमातीने ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला होता. मार्च 2022ला प्रश्न पडलेला होता. त्यानंतर पुढे जाऊया, आदिवासींचा टिंबटिंब अधिकार मान्य करणे ही आदिवासी चळवळींची प्रमुख मागणी होती. तर वनांवरचा अधिकार मान्य करणं हेच त्या पाठीमागचा उद्देश होता, वनावरचा अधिकार. शेतकरी चळवळीच्या प्रेरणा या महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, महात्मा गांधी यांच्या विचारातून घेतल्या जातात असं सांगितलं जातं. त्यानंतर स्वदेशी ही महत्त्वाची आर्थिक चळवळ आहे. लक्षात ठेवा बाळांनो, या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा प्रश्न पडण्याची दाट शक्यता. स्वदेशी ही महत्त्वाची आर्थिक चळवळ आहे. आर्थिक चळवळ लक्षात ठेवायचा, स्वदेशी आर्थिक चळवळ. त्यानंतर मार्च 2019 आणि 2020 सलग 2 वर्ष एकच प्रश्न पडला. शेतकरी चळवळीची टिंबटिंब ही प्रमुख मागणी होती. तर शेतकरी चळवळीची लक्षात ठेवायचं बाळांनो, शेतमालाला योग्य तो भाव मिळावा ही शेतकरी चळवळीची प्रमुख मागणी होती. त्यानंतर याच पाठामध्ये डिसेंबर 2020 साली जो प्रश्न पडला होता बघा, शेतकरी शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी, अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी टिंबटिंब क्रांती करण्यात आली. नीट लक्ष देऊन ऐका, शेतीचं उत्पादन वाढण्यासाठी आणि अन्नधान्य स्वयंपूर्ण होण्यासाठी हरित क्रांती करण्यात आली. परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. स्पर्धा परीक्षांना सुद्धा बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारला जातो. तर हरित क्रांती लक्षात ठेवायचं. कामगार चळवळीला टिंबटिंब पार्श्वभूमी आहे, तर औद्योगिकरणाची पार्श्वभूमी आहे. 1920 मध्ये कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्थापन झालेल्या संघटनेला आपण ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस असे म्हणतोय. लक्षात ठेवायचं आहे, 1920 कामगारांचे प्रश्न, कोणती संघटना उभारण्यात आली? ऑल इंडिया ट्रेड युनियन. 1980 मध्ये चळवळींना नवसामाजिक चळवळी असं सुद्धा म्हटलं जातं. 80 नंतर बघा, स्वातंत्र्यानंतर 1980 नंतर ज्या चळवळी उभारल्या गेल्या त्या नवसामाजिक चळवळी आहेत. तर अशा पद्धतीने यामध्ये असे MCQs विचारले जातात. अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर बघा बाळांनो, हा पाठ महत्त्वाचा आहेच आहे, पण त्याचबरोबर आपण यामध्ये आणखीन काही महत्त्वाचं आहे हेही आपण जाता जाता ओघाणं पाहायचं आहे. तर यामध्ये बघा, यामध्ये अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न नेहमीच पडतात. त्यानंतर आपण पुढचं बघायचं, भारतीय लोकशाही समोरील आव्हाने. बघा, भारतीय लोकशाही समोरचे आव्हानं. भारताला स्वातंत्र्य मिळालं, भारत आता विकसनशील राष्ट्र आहे, विकास पावण्याच्या गतीत आहे, आणि तरी सुद्धा भारतासमोर काही आव्हानं आहेत. मग त्या आव्हानामध्ये कोणकोणती आव्हानं आहेत रे? तर सामाजिक आव्हानं आहेत, राजकीय गुन्हेगारी आहे, भ्रष्टाचार आहे, डावा उग्रवाद आहे, नक्षलवादी आहे, जमातवाद आहे, दहशतवाद आहे. तर अशा पद्धतीने यामध्ये मग त्यांची आव्हानं आणि त्या आव्हानांना वाचा फोडण्यासाठी नेमकं काय करता येईल याविषयी हा पाठ दिलेला आहे. त्यामध्ये बघा, मग भारतीय लोकशाही यशस्वी करण्यासाठी नेमकं काय उपाय करायला पाहिजेत? तर गुन्हेगारी रोखली पाहिजे, सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवर जाऊन त्यांचे प्रयत्न केले पाहिजेत, सर्व पातळ्यांना नागरिकांचा सहभाग वाढला पाहिजे, विशेषतः शासन व्यवहाराच्या पातळीवर ही वाढ झाली पाहिजे. स्वातंत्र्य, समता, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता ही मूल्य आहेतच, या मूल्यांची वैयक्तिक जीवनातही जोपासना केली पाहिजे. आणि राजकीय कारभार हा
पारदर्शक झाला पाहिजे, गुन्हेगारांना कडक शासन झालं पाहिजे, राजकारणाचे गुन्हेगारी रोख थांबला पाहिजे, सर्व धर्म, वांशिक, भाषिक, जातींना, गटांना लोकशाहीमध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे आणि मगच आपण भारतीय लोकशाही यशस्वी झाली असं म्हणता येईल. तर पहा बाळांनो, ओघाणच अगदी पाठ होता म्हणून मी तुम्हाला यातलं थोडंसं सांगितलं. आता पुढे जाऊ आपण MCQs घेऊया. यातले पाठ 5वा राजकीय बघा, भारतातील लोकशाहीची आव्हाने आणि यांमध्ये महत्त्वाचे कोणते प्रश्न पडतील बघा. लोकांचे हक्क आणि स्वातंत्र्यांना अबाधित ठेवणाऱ्या आणि जनकल्याणाला प्राधान्य देणाऱ्या शासन व्यवस्थेला आपण लोकशाही असं म्हणतो. लोकशाहीची अतिशय साधी आणि सोपी व्याख्या: लोकांचे हक्क आणि स्वातंत्र्य यांना अबाधित ठेवणाऱ्या आणि जनकल्याणाला प्राधान्य देणाऱ्या शासन संस्थेलाच आपण लोकशाही असं म्हणतो. लोकशाहीमध्ये राजकीय पक्ष निवडणूक सामील होऊन सत्तेत प्रवेश करतात. राजकीय पक्ष निवडणुकीत सामील होऊन प्रवेश करतात. नंतर मार्च 2019 मध्ये प्रश्न पडला होता, जगातील सर्व लोकशाही राष्ट्रांपुढे मोठे आव्हान म्हणजे टिंबटिंब. पहा, मार्च 2019ला प्रश्न पडला होता, जगातील सर्व लोकशाही समोरचं आव्हान कोणतं? तर लोकशाहीची पाळंमुळं आणखीन खोलवर नेणं हे त्यांचं आव्हान आहे. धार्मिक संघर्ष आणि त्यातून निर्माण होणारा भ्रष्टाचार हे भारतीय लोकशाही समोरचं सर्वात मोठं आव्हान आहे. लक्षात ठेवायचं आहे, सर्वात मोठं आव्हान कोणतं आहे? भ्रष्टाचाराला नाहीसं करणं आणि धार्मिक संघर्ष निर्माण होणारे ते संपूर्णतः नष्ट करणं हेच आपल्या समोरचं महान मोठं असं आव्हान आहे. राजकीय आणि प्रशासकीय स्तरांवरील मुळे बघा, भ्रष्टाचारामुळंच काय झालेलं आहे तर कार्यक्षमता कमी व्हायला मदत होते. तर या पाठामध्ये आपल्याला फक्त आव्हानं आणि आव्हानांवरचाच प्रश्न अभ्यास करायचा आहे. मग बेरोजगार, व्यसनाधीनता, दुष्काळ, साधनसंपत्तीचं असमान वितरण, गरीब श्रीमंत यांच्यातील वाढती दरी आणि जातीयता इत्यादी सर्व बाबी या सामाजिक प्रश्न लोकशाहीसमोर आव्हानांवर निर्माण करतात. तर सामाजिक प्रश्न बेरोजगारी, व्यसनाधीनता, गरीब श्रीमंत, वाढती दरी, जातीयता, साधनसंपत्तीचं असमान वितरण आणि दुष्काळ हे आपले सामाजिक प्रश्न आहेत. त्यानंतर पुढे जाऊया आपण. भारतीय न्यायालयाने राजकीय प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केलेले दिसून येत आहेत सद्यस्थितीला. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारतात बघा, स्त्रियांचे राजकीय प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी स्थानिक शासन संस्थांमध्ये स्त्रियांसाठी 50% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. पाठ 2 मध्ये सुद्धा आपण बघितलं होतं 50% राखीव जागा, इथं सुद्धा आपण पाहत आहे. तर अशा पद्धतीनं बाळांनो इतकेच असे महत्त्वाचे MCQs पडू शकतात. आता पुढे जाऊया आपण. त्याच्यामध्ये बघा, यामध्ये पाहायचं काय तर डावे उग्रवादी, नक्षलवादी हा एक संकल्पना स्पष्ट करा म्हणून भाग येतो. तो अतिशय महत्त्वाचा आहे. तो लिहित असताना मुळातच 2 गुणांसाठी संकल्पना येते. 2 गुणांसाठी 4 मुद्दे तुमचे आले पाहिजे. तर नक्षलवाद म्हणजेच एक मोठी समस्या आहे हे आपल्याला माहिती आहे. एक वाक्य लिहिलं की तुम्हाला तिथे 1 गुण अवघा पडून जातो. पण आणखीन वाढवायचं असेल तर काय आपण बघा काय लिहू शकतो, तर शासनाच्या सर्व सोयी सुविधा ज्या सामाजिक घटकांपर्यंत पोहोचत नाहीत, वंचित घटकांच्या समस्यांबाबत आवाज उठवण्याच्या भावनेतूनच डावे उग्रवादी निर्माण झाले. मुळातच मग यामध्ये पूर्वी भूमिहीन, शेतकरी आणि आदिवासी यांचा समावेश होता आणि मग त्या अन्यायाला दूर करण्यासाठी त्यातून नक्षलवाद सुरू झाला. पण पुढे तिसरा मुद्दा आपण असं सांगू शकतो की नक्षलवादानेच आता उग्ररूप धारण केले आणि त्याच दृष्टीने शेतकरी आणि आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व कमी झाले आणि हिंसक पद्धतीने विरोध केला गेला. पोलीस दलांवर हल्ला करणे यांसारख्या मार्गांचा अवलंब केल्यामुळे नक्षलवादी गटाकडून आता त्याचा अवलंब केला जात आहे आणि हे आता याला विरोध केला पाहिजे आणि म्हणून नक्षलवादी आणि डावे उग्रवादी हा आपल्या समोरचा असलेला भारतीय शासन लोकशाही समोरचं एक आव्हान निर्माण झालेलं आहे. त्यानंतर आणखीन एक या पाठातला महत्त्वाचा प्रश्न येऊ शकतो बघा, भ्रष्टाचार. मग भ्रष्टाचाराविषयी संकल्पना स्पष्ट करा. अतिशय महत्त्वाचा आणि छान प्रश्न, अगदी अवघाण आपण पाहिजे तेवढं लिहू शकतो, पण 4 मुद्दे आवश्यक आहेत आणि त्यामध्ये बघा की भ्रष्टाचार आणि संकल्पना स्पष्ट करा असा जर प्रश्न आला तर काय लिहिणार तुम्ही? तर भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं दिसून येतं. राजकीय आणि प्रशासकीय स्तरांवर होणाऱ्या भ्रष्टाचारामुळे सामाजिक कार्यक्षमता कमी झाली आहे आणि मग सार्वजनिक सोयी आणि सुविधांची गुणवत्ता घसरत आहे आणि आर्थिक घोटाळे झाल्यामुळे या व्यवस्थेबद्दल अविश्वास आणि असमाधानाची भावना लोकांमध्ये निर्माण झालेली आहे.
तिसरा पॉईंट टाकू शकतो आपण बघा, निवडणूक प्रक्रियेमध्ये होणारे जे काही भ्रष्टाचार आहेत, बनावट मतदान असेल, मतदारांना लाच देणे असेल, मतदारांना पळवून देणे वगैरे यांसारख्या घटनांमुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडण्याची शक्यता आहे. आणि चौथा पॉईंट टाकू शकतो, भ्रष्टाचार रोखण्यासाठी शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर नव्हे तर वैयक्तिक पातळीवर सुद्धा प्रयत्न करणं फारच गरजेचं आहे. कारण शासन आणि नागरिक यांच्याच संवादातूनच आपण काय करत असतो रे, तर एक उज्ज्वल भविष्य निर्माण करत असतो. आणि म्हणून भ्रष्टाचार रोखणं ही सर्वांचीच गरज आहे. सर्वांचंच काय पाहिजे, निर्मिती आणि संवाद याच्यातून ते रोखणं फार आणि फार गरजेचं आहे. तर आणखीन यातला एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बघा, की अतिशय महत्त्वाचा मार्च 2019 मध्ये पडला होता, राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते प्रयत्न करावेत. बघा, राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी काय प्रयत्न करावेत असा आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला विचारलेला प्रश्न होता, की राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी संसदेमध्ये सर्व प्रकारचे निर्णय हे बहुमताने घेतले जातात. कारण लोकशाहीचा उद्देशच बहुसंख्य समाजाचे कल्याण करणं हाच आहे. मग भारतातील न्यायालयांकडून राजकीय प्रक्रियेचा बघा बाळांनो, भारतीय न्यायालयांकडून राजकीय प्रक्रियेचा पारदर्शकतेवर अधिकाधिक प्रयत्न केला जाणे आणि त्यामुळे राजकारणातील गुन्हेगारीसाठी रोखण्यासाठी प्रयत्न करणं आणि त्या गुन्हेगारांना कडक शिक्षा देणं, न्यायालयाद्वारे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी न होऊन देणे, हे अतिशय महत्त्वाचं काम म्हणजेच पारदर्शकता राखणे आहे. मग स्त्रियांचे राजकीय प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी स्थानिक शासन संस्थांमध्ये स्त्रियांसाठी 50% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीने संसदेतील बहुमताद्वारे आणि भारतीय न्यायालयाकडून गुन्हेगारांना घातलेल्या या निर्बंधामुळे स्त्रियांचे राजकीय प्रतिनिधित्व वाढवल्यामुळे यामध्ये राजकीय प्रक्रिया ही अतिशय पारदर्शक झाल्याचे दिसून येते. तर अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न यामध्ये येऊ शकतात. आणि अवघे जाता जाता आपण पाहतोय की नेमकं काय परीक्षेला येणार आहे. मग लोकशाहीची मूल्ये कोणते, मार्च 2020 मध्ये प्रश्न पडला होता बघा बाळांनो, 2 गुणांसाठी प्रश्न पडलाय. लोकशाहीची मूल्ये लक्षात ठेवायचं, धर्मनिरपेक्षता, मानवतावाद, शांतता आणि स्वातंत्र्य. व लोकशाही समोरची आव्हानं कोणती, जमातवाद, दहशतवाद,